नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उन्हाळा वाढलाय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण कमी जातं. मुलांनाही सुट्ट्या लागलेल्या आहे आणि दुपारचं असो किंवा सकाळचं असो काहीतरी असं चटपटीत खाण्याची आपल्याला नेहमीच इच्छा होत असते. तर आज आपण अगदी ठेल्यावरती मिळते तसेच चाटचे 4 प्रकार इथे आपण बघणार आहे. तर आजच्या या चार प्रकारामध्ये रगडापुरी, आलू चाट पुरी इथे बघणार आहे, पाणीपुरी इथे आपण बघणार आहे आणि रगडा चाट अगदी ठेल्यावरती मिळतो त्याच पद्धतीने आपण इथे पाणीपुरीचं पाणी, रगडा, आलू चाट कशा पद्धतीने बनवून घ्यायचा हे सगळं आपण एकाच रेसिपीमध्ये बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपल्याला रगड्यासाठी सफेद मटार मी 1 वाटी घेतलेले. धुवून आपल्याला साधारणतः 5 ते 6 तास हे चांगलं भिजायला घालायचं जेणेकरून ते चांगले असे टम फुगले पाहिजे. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरला आपल्याला हे शिजून घ्यायचं. त्यामध्ये मी इथे 3 बटाटे घातलेले. बटाट्यांची साल काढून छोट्या छोट्या फोडी करायच्या. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आणि थोडासा आपल्याला हिंग यामध्ये घालून घ्यायचा. पाणी आपल्याला यामध्ये मटार आणि बटाटे बुडतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. पाणी जास्त अजिबात घालायचं नाही. तर अगदी प्रमाणातच पाणी घालून आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या घेऊन वाटाणे आणि बटाटा शिजून घ्यायचा. रगड्यासाठी आपला वाटाणा आणि बटाटा शिजेपर्यंत आपण इथे पाणीपुरीसाठी आंबट, गोड आणि तिखट असे 2 पद्धतीचं पाणी इथे बनवून घेणार आहे. इथे एक छोटीशी वाटी मी इथे चिंच घेतलेली, 5-6 आपल्याला इथे खजूर घ्यायचा आणि 1 वाटी गूळ घ्यायचा. स्वच्छ धुवून आपल्याला त्यामध्ये गूळ घालून हे सगळं गॅसवरती आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं जेणेकरून आपला खजूरचा आणि चिंचेचा पटकन गाळ होईल. तर इथे उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हे थंड करून मिक्सरला आपल्याला हे बारीक पिसून घ्यायचं आहे. तर जरासं चमच्याने सुद्धा आपल्याला हे हटून घ्यायचं म्हणजे काय होतं मिक्सरला ते व्यवस्थित बारीक होतं. गरम असतानाच जर तुम्ही हे हटलं तर अगदी मिक्सरला सुद्धा फिरवण्याची याची गरज नाही. गाळणीमधून ते ऑटोमॅटिक त्यामध्ये गळून जातं. पण मिक्सरला पटकन फिरवल्यामुळे गाळणीतून आपल्याला चिंचेचा जो कोळ आहे तो पटकन गाळून घेता येतो. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं. इथे आपल्याला पाणी वगैरे काहीही घालायचं नाही आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. चिंच आणि खजूर आपण मिक्सरला फिरवून घेतलेले. इथे आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी घालायचं म्हणजे चिंच गोळ्याचा जो चाट आहे तो पातळ होईल आणि पटकन गळला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर असा आपला इथे चिंच खजूरचा चाट इथे बनवून तयार झालेला आहे. जितकं आपल्याला आंबट गोड पाणी बनवायचं आहे तेवढंच आपण खजूरचा इथे कोळ घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला पाणीपुरीचा मसाला 1 चमचा घालायचा, थोडीशी आमचूर पावडर घालायची, चाट मसाला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचा, थोडासा हिंग घालायचा, जिरी पूड आपल्याला यामध्ये अर्धा चमचा घालायचा, धनेपूड अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर साखर आपल्याला यामध्ये 2 चमचे घालून घ्यायची, काळं मीठ आपल्याला अर्धा चमचा यामध्ये घालायचा, साधं मीठ आपल्याला अर्धा चमचा घालायचा आणि त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं. त्यानंतर लाल तिखट अर्धा चमचा घालून घेतलेला आहे अंदाजानुसार आणि आपल्याला चिंचेचा कोळ मी यामध्ये परत थोडासा 1 चमचा घातलेला आहे. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आणि हालून आपल्याला फ्रीजला थंड करायला ठेवायचं. तर आपला आंबट गोड चिंचेचा चाट इथे बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण हिरवं पाणी इथे बनवून घेणार आहे. पुदिना 1 वाटी मी नुसती पानं घेतलेली आहे. जितका आपण पुदिना घेणार आहे तेवढीच आपल्याला इथे कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर आल्याचे 2-3 तुकडे मी इथे घेतलेले आहेत. 2-3 आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायच्या. 4-5 हिरव्या मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे. अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचं. बर्फाचे 2 खडे मी यामध्ये घालून घेतलेले. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक असं पिसून घ्यायचं. मिक्सरला तुम्ही इथे बघू शकता चांगली हिरवीगार असा आपला इथे चाट बनवून तयार झालेला आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला हा चाट काढून घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला पाणीपुरीचा मसाला अर्धी वाटी घातलेली. त्यानंतर
चाट मसाला यामध्ये घातलेला आहे, आमचूर पावडर थोडीशी घालायची, जिरी पूड, काळं मीठ आणि धने पावडर घालायची, थोडंसं हिंग आपल्याला यामध्ये घालायचं, 2 चमचे साखर मी यामध्ये घातलेली, साधं मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं घालून घ्यायचं आणि त्यानंतर ना चिंचेचा आणि खजूरचा जो आपण कोळ बनवून घेतला होता तो आपल्याला 2 ते 3 चमचे यामध्ये घालून घ्यायचं, व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आता आपल्याला हे किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे आपल्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं आणि एका गाळणीतून आपल्याला हे हिरवं पाणी गाळून घ्यायचं, म्हणजे जो चोथा राहिला आहे तो साईडला निघेल. आपल्याला हा चोथा आलू चाट बनवणार आहे तेव्हा याचा वापर आपण इथे करणार आहे. आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हिरवं आणि तिखट पाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि आंबट गोड तिखट असं चिंचेचं पाणी आपल्या इथे बनवून तयार. दोन्ही पाणी आपण बनवून घेतलेली आहे सगळ्यात पहिली, कारण बाकीची तयारी होईपर्यंत हे फ्रीजला चांगलं थंड होईल. तर आपण हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देणार आहे. त्यानंतर ना इथे आपण रगड्यासाठी मटार आणि बटाटे शिजायला लावले होते. तुम्ही इथे बघू शकताय बटाटा छान मऊसूद असा शिजला गेलेला आहे आणि वाटाणेसुद्धा एकदम हाताने डायरेक्ट फुटतात इतके मऊ शिजले गेलेले. त्यानंतर ना मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा गरगट करून घ्यायचा, जितका शक्य होईल तितका आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने मी हिरवे वाटाणे आणि बटाटा इथे फोडून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला व्यवस्थित हटून घ्यायचं पळीने आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं, व्यवस्थित हे पाण्यामध्ये हलवून घ्यायचं, ज्यामुळे काय होतं ते पटकन ओतलं जातं आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक पातेलं घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला हा रगडा काढून घ्यायचा. यामध्ये आपल्याला लाल तिखट मीठ वगैरे काही घालायचं नाही. गॅसवरती ठेवून आपल्याला याला एक उकळी काढायची. आता इथे मीठ थोडंसं चाटून बघायचं, कमी सरस वाटलं तर थोडंसं मीठ घालायचं. उकळी आली की त्यामध्ये बारीक चिरलेली अगदी थोडीशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची. इथे झाला आपला रगडा, साधा रगडा बनवून घेतलेला आहे पुरीसाठी. आपण इथे आता रगडा चाट बनवून घेणार आहे. 2 पळी आपण इथे तेल घातलेले, जिरी यामध्ये थोडीशी घातलेली आहे, आलं आणि लसूण बारीक चिरून घातलेलं आहे, हिरव्या मिरच्या 2 मी बारीक चिरलेल्या आहे, हळद घालायची, लाल तिखट, हिंग, धने पावडर आणि जिरी पूड यामध्ये घालून थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि जरासा ढवळून घ्यायचं. त्यानंतर ना जो रगडा आपण साधा बनवून घेतला होता तो रगडा आपल्याला यामध्ये जितका बनवायचा आहे तेवढाच आपल्याला यामध्ये घालायचा. थोडेसे आपल्याला आमचूर पावडर वरून घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी थोडासा आपण इथे पाणीपुरीचा मसाला घालून घेतलेला आहे. मीठ आवश्यकतेनुसार थोडंसं वाटलं तर तेवढंच घालायचं आणि इथे आपल्याला याला चांगला घट्टसर असा होऊन द्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता उकळी आलेली आहे आणि जो आपण रगडा चाटसाठी रगडा बनवला तो एकदम घट्ट झालेला आहे, पाणी त्यातलं आटलं गेलेलं आहे. एवढाच आपल्याला घट्ट ठेवायचा, यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ अजिबात ठेवायचं नाही. तर इथे मी एका प्लेटमध्ये हा रगडा काढून घेतलेला आहे. त्यानंतर ना यावरती आपल्याला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर ना चिंचेचा आपण इथे कोळ बनवून घेतलेला आंबट गोड तो आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचा. हिरवी चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. शेव आपल्याला यामध्ये घालायची. वरनं थोडीशी बुंदी घालायची आणि चाट मसाला आपल्याला थोडासा वरनं असा भुरभरून घ्यायचा. तर इथे झाला आपला रगडा चाट बनवून तयार झालेला आहे. वरनं थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने आपला इथे रगडा चाट बनवून तयार झालेला आहे. वरनं मी पुरी अशी चुरून घातलेली आहे. त्यानंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे आलू चाट. आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी 2 बटाटे मी इथे शिजून घेतलेले. मॅचरच्या साहाय्याने आपल्याला एकदम बारीक करायचा. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू आपल्याला अर्धा यावरती पिळून घ्यायचा. जी आपल्या
हिरव्या पाण्याचा जो चोथा निघाला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा. चाट मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची. मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे झाला आपला आलू चाट बनवून तयार. त्यानंतर ना आपण इथे आलू चाट पुरी बनवून घेणार आहे. पुऱ्यांना आपण इथे फोडून घेतलेले आहे. त्यामध्ये सगळा आलू चाट आपल्याला इथे तुम्हाला जितका हवा आहे त्यामध्ये तितका भरून घ्यायचा. त्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला चिंचेचं चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. हिरवी चटणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि वरनं शेव आणि बुंदी थोडीशी घालून घ्यायची. तर इथे झाला आपला आलू चाट पुरी बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर ना लिंबू आपल्याला वरनं थोडंसं असं मी पिळून घेतलेलं आहे. लिंबू ऑप्शन आहे, नाही घेतलं तुम्हाला आवडलं तर घाला, नाही आवडलं तर नाही घातलं तरी चालेल. वरनं मी मसाला चाट यावरती घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे बनवून घेणार आहे रगडा पुरी आपण इथे बनवून घेणार आहे. इथे मी पुऱ्यांना होल करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला रगडा भरून घ्यायचा आहे. जो आपण साधा पुरीसाठी बनवला आहे तो रगडा आपल्याला इथे बनवून घ्यायचा. वरनं आपल्याला हिरवी चटणी घालून घ्यायची. चिंचेची चटणी आपल्याला यावरती घालून घ्यायची. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्यानंतरनं कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. शेव आपल्याला यावरनं घालून घ्यायची आणि थोडीशी आपल्याला बुंदीसुद्धा यावरनं घालून घ्यायची. आणि या पद्धतीने आपल्या इथे लिंबू मी इथे पिळून घेतलेले. असं झालं आपला इथे रगडा पुरीचा चाट बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण फक्त पाणीपुरीचा पुरी इथे बनवून घेणार आहे. जे पाणी आपण बनवून घेतलेलं आहे ते पाणी आपण इथे घालणार आहे. हिरवं पाणी 2 चमचे आणि आंबट गोड असं चिंचेचं पाणी आपल्याला यावरती घालून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, त्यानंतरनं कोथिंबीर आपल्याला यावरती घालून घ्यायची आणि बारीक चिरलेली शेव आणि बुंदी आपल्याला यावरती घालून घ्यायची. थोडंसं लिंबूवरनं पिळायचं. तर इथे झालं आपला पाणीपुरी बनवून. अशा पद्धतीने आज आपण इथे अगदी चटपटी ठेल्यावरती मिळते त्याच पद्धतीने आपण एका रेसिपीमध्ये चाटचे 4 प्रकार इथे बघितलेले. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही कशा बनवता ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. परत एकदा अशाच रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत स्वतःची काळजी घेत राहा. असेच पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.